ज्या गाया पडल्या असेल त्या गाईला दुधामध्ये अंड फोडून तिच्या धोंड्याने तिच्या गळ्यात टाकतात. आता आम्हाला काही थोडं माहित नव्हतं, पण आम्ही आमच्यापर्यंत जेवढा काही प्रयत्न होता ज्या अशा पडल्या होत्या तर आम्ही ते फोडून ते टाकल्या, त्यानंतर 3 गाय वाचल्या. आता ही जी तंत्र माहिती होती हे आम्हाला माहित नव्हतं, पण आम्हाला झाला एखाद्या एक्सपर्टनी सांगितलं म्हणून आम्ही तो प्रयत्न केला, तो प्रयोग केला. त्या प्रयोगाच्या आधारावर त्या गायाचा जीव आला. म्हणजे हा जो शोध आहे, या शोधाच्या माध्यमातून आपले जे स्रोत आहे, जे पाण्याचे स्रोत आहे, या पाण्याच्या स्रोताचं बळकटीकरण कसं करता येईल त्या अंतर्गत आपल्याला हे भूजल अन्वेषण पद्धती आणि तंत्रज्ञान आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या भूगर्भामध्ये रचना आहे. काही ठिकाणी आपल्याला काही ओव्हरमध्ये काळी घोर माती दिसते की नाही, आणि एखाद्या पाण्याच्या निसर्गाने माती. काही मातीमध्ये कमी पाऊस पडला तरी फसल चांगली होते, आणि काही ज्यामध्ये खूप जरी पाणी पडला तर फसल नष्ट होते. आपल्याला माहिती आहे की जी भारी जमीन आहे, काळी जी जमीन आहे, ते थोडंसं पाणी कमी झालं तरी फसल चांगली होते, पण जास्त पाऊस झाला का ती फसल खराब होते. पण काही जमिनी अशा असतात की पाण्याचा निचरा करणारे असतात, म्हणजे कितीही पाऊस आला तरी 2 दिवसामध्ये जमिनीवर वारणं म्हणजे वखर जातात नाही घेऊन जातात. तर या जमिनीचा हा गुणधर्म आहे की एकीकडे काळी जमीन आहे, एकीकडे साधारण जमीन आहे. म्हणजे मृद आपल्या जमिनीमध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे, कोणती लागवड केली पाहिजे त्याची सगळी माहिती आपल्याला आजच्या तंत्रज्ञानातून माहिती मिळते. कारण की याच्यावर वारंवार संशोधन करून त्याच्यातली वाढणारे जे जीन्स आहेत त्या जीनचा अभ्यास करून ते किती पोषक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की एक व्हेरायटी आहे. कोणती व्हेरायटी आहे ती? बीटी कॉटन. नाव ऐकलं बीटी कॉटन? आला ऐकलं नाही तुम्ही सगळे शेतकऱ्यांकडे तुमच्याकडे बीटी कॉटन ऐकलं नाही नाव? काय बीटी कॉटन? आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त कोणती वेळी बोंडावर गुलाबी वेळी नाही येते की नाही, ते सगळे जास्त बोंड खाते पूर्ण अळी गुलाबी वेळी येते ना, त्याच्यावर ही अळी येऊ नये असं संशोधन केलं. तर त्या बरं झाला आपल्या जमिनीमध्ये जेवढे पोषक तत्व आहे तेवढे त्याला मारक तत्व आहे. पण नुसते काही काही तत्व असे असतात की ते फायदेशीर असतात. जसं उदाहरण घेऊ, मीठ आणि साखर याचा घोळ करून घेतला, आपल्याला थोडंसं कमजोरी वाटली असेल आपल्या शरीरात, आपण मीठ आणि साखरेचा प्रमाण घेतो ना आपल्या